अकोला जिल्ह्यात पुन्हा शेतकरी पुत्राची आत्महत्या. विदर्भात शेतकरी आत्महत्या सत्र सुरूच, प्रशासन उदासीन. अकोल्यातील मूर्तिजापूर तालुक्यात रेपाडखेड गावात पुन्हा एकदा हृदय हेलावणारी घटना घडली आहे. अल्पभूधारक शेतकरी गजानन मिल्के यांचा 27 वर्षीय अभिलाष यांनी स्वतःचे आयुष्य संपवले. 4 दिवसापूर्वी झालेल्या ढगफुटी सदृश्य मुसळधार पावसाने त्यांच्या 3 एकर कोरडवाहू शेतातील पीक पूर्णपणे उद्ध्वस्त झाले. कुटुंबावर आलेल्या आर्थिक संकटाने आणि उधारीच्या ताणाने ग्रस्त होऊन अभिलाषने 4 दिवसापूर्वी विष प्राशन करून जीवन संपवण्याचा प्रयत्न केला होता. तातडीने त्याला अकोला येथील रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले होते, मात्र डॉक्टरांच्या प्रयत्नांना यश आले नाही आणि अखेर उपचार दरम्यान त्याची प्राणज्योत मालवली. या घटनेची माहिती मिळताच संपूर्ण गावात शोककळा पसरली आहे. 31 ऑगस्ट रोजी दुपारी अभिलाष यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आला. यावेळी परिसरातील शेतकरी कुटुंबीय, नातेवाईक, विविध शेतकरी संघटनाचे पदाधिकारी उपस्थित होते. प्रतिनिधी श्याम वाळस्कर, महाराष्ट्र न्यूज 1, मूर्तिजापूर. सांगाल राजूभाऊ, पुन्हा या आठवड्यातली दुसरी शेतकरी पुत्राची आत्महत्या आहे. हा ना, पहिल्या जणाची अजून 23 झाली नाही, तर आणखीन आमच्याच परिसरात दुसऱ्या तरुण शेतकऱ्यांना आत्महत्या केली. शासन आत्महत्याचं म्हणजे किती जणांची वाट पाहून राहिलं आहे की एकीकडे शासन म्हणते बा की आमची योग्य वेळ आहे. अशा जर तरुण शेतकऱ्यांना आत्महत्या करत गेले, आता पाण्याचं कसं झालं, परवा दिवशी पण पाणी आलं आपल्या तालुक्यात. पाण्यामुळे शेतकऱ्याचं सगळं नुकसान होऊन राहिलं. शासन फक्त घोषणा करते, कृतीत काहीच घेऊन राहिलं नाही. म्हणून आमचं असं शासनाला म्हणणं आहे की बा तुम्ही कुठंतरी या आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याचा विचार करून शेतकऱ्याला योग्य दिशेवर न्या. त्याचं काय होऊन राहिलं हे किंवा घोषणा होऊन राहिल्या, कृतीत काहीच नाही आहे. कुठेतरी जरांगे पाटीलचं आंदोलनामुळे शासन याच्यावर पडदा टाकत आहे का शेतकऱ्यांच्या? नाही, तो विषय वेगळा आहे, तो जातीचा विषय आहे, हा पोटाचा विषय आहे. त्याच्यात शेतकरी भरडला जाऊन राहिला आहे. जेव्हा शेतकऱ्याचं आर्थिक शोषण होऊन राहिलं, त्याच्या घरी त्याला म्हणजे त्याचं जे नियोजन आहे ते या अर्थव्यवस्थेत कोलमल्या जात असल्यामुळे तरुण शेतकऱ्याचे पोरं आत्महत्येचं पाऊल उचलून राहिले आहेत. याचं शासनानं कुठे तो विषयाची या विषयाची कुठेच संबंध नाही. ज्या दिवशी हे प्रमाण जास्त वाढेल त्या दिवशी त्या विषयापेक्षाही शेतकरी जास्त याच्या अंगावर येणार आहे.